बऱ्याचदा आपण उपवासाला तेच ते पदार्थ खाऊन कंटाळतो. त्या दिवशी आपल्याला काहीतरी पौष्टिक, रुचकर असं खावंसं वाटतं. तर तुम्हालाही असं होतं का? तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. खरंच सांगते, दोन्हीही रेसिपी खूप छान तयार होतात. इथे आपण उपवासासाठी इन्स्टंट जाळीदार स्पॉन्जी अशी इडली तयार केलेली आहे आणि त्याबरोबर खाण्यासाठी सांबारसुद्धा तयार केलेला आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी मी मिक्सरचं सर्वात लहान भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 कप भगर घेतलेला आहे. याला वरईचे तांदूळ, समाके चावल असंही म्हटले जाते. आता वाटीने म्हटलं तर 1 वाटी आपल्याला भगर घ्यायचं आहे. आता मी तुम्हाला दोन्हीही प्रमाण सांगणार आहे. इथे कपाच्या प्रमाणानुसार 1/4 कप इथे आपण साबुदाणा घेतलेला आहे आणि वाटीच्या प्रमाणानुसार आपल्याला 5 चमचे एवढा साबुदाणा घ्यायचा आहे. इथे आपल्याला साबुदाणा आणि भगर दोन्हीही बारीक करून घ्यायचे. साबुदाणा भागर आपण अजिबातही भाजून घेतलेले नाहीत. मिक्सरला तसेच बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा, याचं छान पीठ तयार होतं. आता तुम्ही हे प्रीमिक्स म्हणून याचा वापर करू शकता. हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे आणि याचा तुम्ही इडली तसाच ढोकळासुद्धा तयार करू शकता. आता इथे आपण हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे पीठ आपल्याला अजिबातही चाळून घेण्याची गरज नाही आणि अगदी सरसरीत असं हे बारीक तयार होतं. आता आपण पीठ मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तर इथे दही आपण 1/3 कप एवढं घेतलेलं आहे. थोडं दही आंबट जर असेल तरीही चालेल, पण प्रमाणापेक्षा आंबट दही घेऊ नका आणि ताक घेतलं तरीही चालेल. तर इथे बघा, आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर याच कपामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर आता इथे पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. तर आता इथे आपण सुरुवातीला यामध्ये जो दह्याचा कप होता त्यामध्येच पाणी टाकून आपण या पिठामध्ये टाकलेलं आहे. तर इथे बघा, आपल्याला यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. एकदम पाणी यामध्ये टाकू नका. तर बघा, हे आपलं मिश्रण असं तयार झालेलं आहे आणि हे मिश्रण तयार करण्यासाठी इथे मला 1 कप आणि या कपाच्या वर 3 ते 4 चमचे पाणी लागलेलं आहे. पोहे खाण्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्यानी. तर आता हे मिश्रण पूर्ण तयार झालेलं आहे. तुम्ही इथे ताक वापरत असाल तर थोडंफार पाण्याचं प्रमाण मागे पुढे होऊ शकतं आणि आपली इडली नरम राहण्यासाठी यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. इथे शेंगदाण्याच्या तेलाचा वापर केलेला आहे. आता तेलही पूर्ण या मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत. तर इथे यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून झाल्यानंतर बघा, हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपण आणखीनही साहित्य टाकणार आहोत, पण हे मिश्रण आपण 5 मिनिटे मुरण्यासाठी असंच ठेवणार आहोत. आता ज्या इडलीच्या प्लेट्स आहेत त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे तिकडे आपलं मिश्रण 5 मिनिटं मुरल्यासुद्धा जातं आणि तोपर्यंत आपलं तेलसुद्धा लावून घेणं होतं. दुसरीकडे मी इडलीचं जे कुकर आहे त्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे आपल्याला सर्व प्लेट अशाच तयार करून घ्यायच्या आहेत. आता जे मिश्रण आपण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इनो टाकायचा आहे आणि त्यावर आपल्याला फक्त 1 चमचा एवढंच पाणी टाकायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी टाकू नका आणि मिश्रण एकदा आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. मिश्रण तुम्ही 1 ते 2 मिनटं असं फेटून घ्यायचं आणि आता इनो टाकल्यानंतर मिश्रण आपल्याला जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही. ही स्टेप आहे ती तुम्हाला खूप फास्ट करायची आहे. कारण इथे तुम्ही इनो टाकल्यानंतर जर मिश्रण बाहेर ठेवलं तर इडली स्पॉन्जी अशी तयार होणार नाही. त्यासाठी आपल्याला जे इडलीची प्लेट आहे त्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. त्यामध्ये मिश्रण आपल्याला भराभर असं भरायचं आहे आणि सर्व प्लेट्स तयार करून घेतल्यानंतर आपल्याला इडली कुकरमध्ये ह्या ठेवून घ्यायच्या आहेत. तर मी इथे सर्व प्लेट तयार करून घेतल्या आणि आता इडली कुकरमध्ये एक एक करत सर्व प्लेट ठेवून घेणार आहे. बघा, इथे सर्व प्लेट ठेवल्या आहेत. आता आपल्याला इडली कुकरचं झाकण बंद करून घ्यायचं आहे आणि इडली आपल्याला 15 मिनिटे वाफवून घ्यायची आहे. तर इथे आपल्याला 15 मिनिटानंतरच कुकर उघडून बघायचं आहे. तोपर्यंत आपण इथे सांबार तयार करायला घेणार आहोत. तर इथे आपण 1 लहान वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. तर इथे आपण त्यानंतर यामध्ये दही घेतलेलं आहे 1 लहान वाटी भरून.
इथे तुम्ही ताकाचाही वापर करू शकता आणि दही थोडं आंबट असेल तरीही चालेल. इथे तुम्ही उपवासाला खात असाल तर इथे अर्धा इंच आलं वापरलेलं आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. आता पाणी न टाकता सुरुवातीला आपल्याला हे असंच बारीक करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला जर आपण पाणी टाकलं असतं तर शेंगदाणे व्यवस्थित असे बारीक होत नाही. त्यासाठी मी सुरुवातीला तसंच फिरवून घेतलं आणि आता आपल्याला शेंगदाणे चांगले असे बारीक करून घ्यायचे आहेत. तर बघा हे अशा पद्धतीचं मी तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पाणी टाकून घेऊ, म्हणजे भांड्याला पूर्ण जे काही मिश्रण असेल ते पूर्ण निघून जाईल. आणि आपल्याला अजूनही यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये परत मी 1 कप पाणी टाकून घेतलेलं आहे. तर असं मी यामध्ये 1.5 कप एवढं पाणी टाकलेलं आहे आतापर्यंत. आणि आता आपण सांबार फोडणीला घालणार आहोत. त्यासाठी इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे. तर इथे मी अर्धा ते पाऊण पळी तेल वापरलेलं आहे आणि त्यानंतर इथे अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. तुम्ही उपवासाला खात नसाल तर नाही टाकलं तरीही चालेल. आता जिरं चांगलं असं तेलामध्ये फुलू दिलेलं आहे आणि त्यानंतर इथे आपण एक उकडून घेतलेला बटाटा असा हाताने आपल्याला तोडून यामध्ये घालायचा आहे आणि हा बटाटा तोडून घातल्यानंतर हलकासा आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही जे काही मोठे असे तुकडे असतील ते हलकेसे आपल्याला चमच्यानेच तोडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घातलेली आहे. कोथिंबीरही तुम्ही नाही खात असाल उपवासाला तर नाही टाकली तरीही चालेल. तर आता इथे हलकेसे बटाटे आपले तेलामध्ये परतून झाल्यानंतर जे आपण शेंगदाणे, दही मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत तर ते मिश्रण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. आणि आता इथे बघा पूर्ण मिश्रण टाकल्यानंतर भांड्यामध्ये तळाला काही मिश्रण राहतं तर त्यामध्ये सुद्धा थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा साखर घालायची आहे. साखरचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता. आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. वरून मी आणखीनही थोडी कोथिंबीर घातलेली आहे आणि उकळी आल्यानंतर आपला सांबार अगदी खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर याला बघा आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला असंच 5 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे याची चव आणखीनही छान तयार होते. आता बघा इथे आपण गॅस बंद करणार आहोत आणि आपली इडली कशी झालेली आहे ते सुद्धा एकदा चेक करून घेऊया. तर बघा इथे इडलीचं कुकर मी थंड करून घेतलेलं आहे. तर आता इथे बघा किती स्पॉन्जी अशी इडली तयार झालेली आहे आणि इथे तुमच्या लक्षात येत असेल की इडली किती छान फुलल्या गेलेली आहे. आता आपण यातल्या ज्या प्लेट्स आहेत त्या खाली काढून घेणार आहोत आणि 5 मिनटं थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण इडली काढून घेणार आहोत. तर इथे बघा मी आता इडली तुम्हाला थोडी थंड झाल्यावर काढून दाखवते. अगदी सहज ही इडली आपल्याला काढता येते. अजिबातही इडली तुटल्या जात नाही. तर इथे बघा फक्त हलकासा चमचा ओला करून घ्यायचा. सहज ही इडली आपल्याला काढता येते आणि अजिबातही इडली तुटली जात नाही. बघून तुमच्या लक्षात येतच असेल की ती जाळीदार आणि स्पॉन्जी ही इडली तयार झालेली आहे आणि अगदी आपण 10 मिनिटात ही इडली तयार केलेली आहे. तर आता आपण सर्वच इडली इथे काढून घेणार आहोत. तर इथे बघा मी सर्व इडली काढून घेतलेल्या आहेत आणि आपला सांबारसुद्धा तयार झालेला आहे. तर आता तुम्हाला यातली एक इडली मी तोडूनसुद्धा दाखवते बघा. बघा इथे मी हाताने तुम्हाला दाबूनसुद्धा दाखवत आहे आणि इडली तिचा परत आकार घेत आहे. तर आता तोडल्यावर सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की अगदी ही कापसासारखी तयार झालेली आहे. तर अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार इडली तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आता आपण इडली सर्वसुद्धा करणार आहोत. तर मंडळी तुम्हाला ही इन्स्टंट उपवासाच्या इडलीची रेसिपी आणि सांबारची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवायला विसरू नका. आणि तुम्हीसुद्धा या आषाढी एकादशीला नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया. धन्यवाद.